कार चोरट्यांच्या शोधासाठी तब्बल 500 किलोमीटरचा पाठलाग करत फौजदार चावडी पोलिसांनी आंतरराज्य वाहन चोरी रॅकेटचा पर्दाफाश केला असून तेलंगणातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। सोलापूर शहरातून एका रात्रीत गायब झालेली कार फौजदार चावडी पोलिसांनी थेट तेलंगणा गाठून आंतरराज्य वाहन चोरी करणाऱ्या समद महबूब शेख खान वय 32 राहणार निजामाबाद तेलंगणा याला अटक केली आहे। त्याचा मुंबईतील साथीदार हजरत खान राहणार कुर्ला याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे। यात एकूण 24,85,000च्या 4 कार पोलिसांनी जप्त केल्या असून 2 गाड्या आरोपींनी हैदराबादमध्ये विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। 19 मेच्या रात्री अवंतीनगर मुरारजीपेठ येथून सूर्यभान पाटील यांची कार अज्ञात चोरट्यांनी चोरी केली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासात एका कॅमेऱ्यात चोरटे कारमध्ये येऊन दुसरी कार चोरून उमरग्याच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट दिसत होते। चोरांनी सर्व टोलनाके चुकवले होते। पोलिसांनी पाठलाग करून लातूर उदगीर मार्गावरून मुखेडपर्यंत तपास केला। संभाजीनगर येथे एक कार दिसली, पण गेल्या 2 वर्षांपासून एका न्यायाधीशांची ती कार विक्रीसाठी उभी असल्याचे तपासात समोर आले। यावरून चोरट्यांनी पोलिसांना चकवा देण्यासाठी बनावट नंबर प्लेट वापरल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि त्यांच्या पथकाने महाराष्ट्र तेलंगणा बॉर्डरवरील बोधन गाव गाठले। तिथे आरोपीने तेलंगणामध्ये प्रवेश करताना कारचा मूळ नंबर लावला होता, जो पोलिसांच्या हाती लागला। तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी 6 जून रोजी तेलंगणातील निजामाबाद येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी समद महबूब शेख याला ताब्यात घेतले। सोलापूर शहरामध्ये फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 20 मे 2026 रोजी एक गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये एक स्विफ्ट डिझायर कार जी आहे ती चोरीला गेली होती। तर त्या अनुषंगाने तेथील ACP श्री पोमन आणि तेथील PI श्री राऊत यांनी सदर गुन्हा जो आहे तो DBचे इन्चार्ज API क्षीरसागर आणि त्यांच्या टीमकडे वर्ग केला। गुन्ह्याचा तपास करण्याच्या अनुषंगाने API क्षीरसागर आणि त्यांची टीम परभणी, संभाजीनगर या ठिकाणी गेले। त्यांनी त्या ठिकाणी संशयित वाहन चेक केले, जे वाहन आपल्या हद्दीमध्ये आले होते आणि त्यांनी स्विफ्ट डिझायर कार चोरून नेली होती त्या वाहनात आलेल्या चोरट्यांनी, परंतु ते संशयित वाहन वेगळेच निघाले। मग त्यांनी ओरिजिनल जे वाहन होतं त्या वाहनाचा मागोवा घेत ते लातूर, औसा या मार्गे हैदराबाद आणि नंतर तामिळनाडू इथपर्यंत गेले आणि त्या तामिळनाडूमध्ये गेल्यानंतर त्यांना ॲक्च्युअल जे चोरटे ज्या गाडीमध्ये आले होते, ज्या कारमध्ये आले होते ते तामिळनाडूमध्ये त्यांना सापडले, तामिळनाडूच्या एका गावात सापडले आणि त्या चोरट्यांना त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडनं एक वाहन चोरीची गँग त्यांनी ओपन केलेली आहे आणि आतापर्यंत API क्षीरसागर आणि DBचे पथक यांनी जवळपास 4 व्हेकल चोरीला गेलेल्या रिकवर केलेल्या आहे। आणि याच्यामध्ये एक नवीन गोष्ट त्यांच्या अशा निदर्शनास आलेली आहे की एक मशीन असते, त्या मशीनच्या माध्यमातून चोरटे, वाहन चोरी करणारे जे चोरटे आहे ते गाडीमध्ये एंट्री करतात, त्यातलं लॉक ब्रेक करतात आणि कोणालाही कुठल्याही सिग्नल म्हणजे गाडीचं लॉक ब्रेक केल्यानंतर ज्या पद्धतीचे सायरन किंवा सिग्नल्स दिले जातात मालकाला, वाहन मालकाला, तसे सिग्नल्स मिळत नाही, सायरन वाजत नाही आणि गाडी स्टार्ट करू शकतात चोरटे आणि तिथून बेमालूमपणे घेऊन जाऊ शकतात। अशा पद्धतीचं मशीनसुद्धा त्यांच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। ते मशीन ते रिकवर करणार आहेत आणि आणखी या गँगमधील पुढील जी लिंक आहे त्या लिंकपर्यंत ते पोहोचून ही पूर्ण गँग एक आपण ओपन करून आणखी जास्तीत जास्त वाहनं जे आहे ते रिकवर करायचा प्रयत्न करत आहोत। ही कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि पोलीस अंमलदार भाऊ कसबे, अमोल खरटमल, रवी धेंडे, कृष्णात बडुरे, विनोद पुजारी, विनोद भटकर, कुमार शेळके, शशिकांत दराडे, शिवानंद भीमदे, सूर्यकांत दराडे, अतिश पाटील, विनायक जाधव, अजय चव्हाण, ज्ञानेश्वर गायकवाड, पंकज घाडगे, आयाज बागलकोटे, सौरभ पाटील, मच्छिंद्र राठोड, नितीन मोरे, दत्तात्रय कोळवले या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।